हॅलो फ्रेंड्स, आज आपण जो नेक्स्ट लेसन पाहतोय तो आपल्या टेक्स्टबुकमधील 2.4 जे आहे 2.4 एपिटोमी अँड एपिटोमी ऑफ करेज. एपिटोमी ऑफ करेज. करेज हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. करेजचा अर्थ होतो धैर्य किंवा साहस, जे आपण आपल्या जीवनामध्ये विविध गोष्टींसाठी करत असतो. आपल्या जीवनातल्या विविध घटनेंमध्ये किंवा विविध पातळीवरती आपल्याला बऱ्याच वेळा धाडस करावं लागतं. बऱ्याच वेळा काहीतरी चांगलं, काहीतरी असे महत्त्वपूर्ण ॲक्शन किंवा महत्त्वपूर्ण निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. त्याला सुद्धा आपण करेज म्हणू शकतो. म्हणजे करेज म्हणजे हे फक्त शारीरिक किंवा एखादं म्हणजे नाही का असं धाडसी काहीतरी कृत्य करणे किंवा बॉर्डरवरती जाऊन लढाई करणे किंवा स्वतःचं प्राण गमावणे देशासाठी किंवा समाजासाठी, त्यालाच करेज म्हणतात असं नाही आहे. करेज म्हणजे तुम्ही एखादा जो धाडसी निर्णय घेण्याची क्षमता ठेवता. आपण आपल्या जीवनामध्ये जे काय वेगवेगळ्या प्रकारचे संकट येतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे काय घडामोडी येतात किंवा ज्या वेळेला फार निर्णायक अशी अवस्था असते, निर्णायक पोझिशन असते, त्यावेळेला ज्या काही गोष्टी घडतात, त्यावेळेला जो माणूस एक उत्कृष्ट निर्णय घेतो किंवा एक निर्णय घेण्याची क्षमता ठेवतो, त्यालासुद्धा आपण करेज म्हणू शकतो. म्हणजे करेज हा फक्त शारीरिक नसून तो मानसिकसुद्धा असतो, बौद्धिकसुद्धा असतो आणि बौद्धिक मानसिक या पद्धतीचे करेज आपल्याला करावे लागतात. आता एपिटोमी म्हणजे काय? एपिटोमी म्हणजे एक अतिशय उत्कृष्ट आणि वाखाणण्याजोगं अशा प्रकारचं एक उदाहरण. म्हणजे असं एक उदाहरण जे लक्षात ठेवलं जाऊ शकतं, जे लोकांसाठी एक आदर्श ठरू शकतं. म्हणजे उदाहरण पण कसं असावं की लोकांना त्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळावं, लोकांना त्यातनं काहीतरी बोध मिळावा. आपण आपल्या पद्धतीने जे करतोय ते आपण करतोच आहे, पण आपल्या कर्तृत्वावरनं कुणीतरी बोध घेतंय, कुणीतरी काहीतरी शिकतंय, कुणीतरी पुढं जातंय किंवा लोकांना त्यातनं स्फूर्ती मिळते. अशा प्रकारची जी उदाहरणं असतात किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्यांना आपण एपिटोमी असं म्हणतो. म्हणजे एक उत्तम अशा प्रकारचं उदाहरण जे असतं त्याला आपण एपिटोमी असं म्हणतो. आणि करेजचा अर्थ मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, करेज म्हणजे धैर्य किंवा साहस. आता आजचा जो आपला धडा आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. मित्रांनो, नॉर्मली मानवी वृत्ती काय असते की मानवी वृत्ती असते की आपण काय करतो की आपल्या ज्या काय उणिवा असतात किंवा आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स असतात, आपण सगळेच त्या प्रॉब्लेम्सच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतो. लपण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काय की समजा तुम्हाला क्लासला यायला उशीर झाला किंवा शाळेत पोचायला उशीर झाला, तर आपण काय करतो, आपण उशीर झाला याच्याकडं आपलं लक्ष कमी असतं किंवा आपण त्या गोष्टीकडं त्याला जास्त महत्त्व देत नाही. आपण जास्त महत्त्व कशाला देतो की काय कशामुळं उशीर झाला, किंवा बसच मिळाली नाही, काका उशिरा आले, डबा लवकर झाला नाही किंवा काय, म्हणजे आपण आपल्यापेक्षा दुसऱ्यावरती ते थोपवायला जास्त प्रयत्न करतो. समजा आपण होमवर्क केलेला नाही, मग होमवर्क केला नाही तर का केला नाही, मग त्याची कारणं सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे मांडत राहतो. एकदा मी एक ट्रेनिंग सेशन अटेंड केलं होतं. त्या ट्रेनिंग सेशनमध्ये सांगितलं होतं, खूप सुंदर त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं की सक्सेसफुल पीपल कॉन्सन्ट्रेट ॲट रिझल्ट्स अँड अनसक्सेसफुल पीपल कॉन्सन्ट्रेट ॲट रिझन्स. हे रिझल्ट आणि रिझन यातला जो फरक आहे हा तुम्हाला यशस्वी बनवतो किंवा तुम्हाला अपयशी बनवतो. म्हणजे माझे प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा मला काय काय संकट आहेत याचा ज्या वेळेला मी विचार करत बसतो ना, मग तो मी विचारच करत बसतो आणि मग मी जीवनात कधी यशस्वी होऊ शकत नाही. पण जेव्हा मी या सगळ्या गोष्टींच्या बाहेर निघतो, जेव्हा मी सगळे बाहेर निघून त्याच्यावरती मात करून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मी ऑटोमॅटिकली काय होतो, यशस्वी होतो. तेव्हा मी यशस्वीरित्या ती गोष्ट करू शकतो.
तर थोडक्यात आपण आपले जे काही उणीवा आहेत, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टींकडे म्हणजे आपण रिझन्सकडे लक्ष न देता आपण रिझल्ट्सकडे लक्ष दिलं पाहिजे. किंवा मी काय करावं, कसं करावं, काय काय माझ्या जीवनामध्ये शक्य आहे किंवा कसं शक्य आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार मी माझ्या जीवनामध्ये केला पाहिजे. मी माझ्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आणि याच धर्तीवरती, याच आधारावरती एक अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं एक उदाहरण, म्हणजे खरोखर ते ऐकूनच असं वाटतं की राव, कशी लोक या जगात असू शकतात आणि काय काय लोक करू शकतात. भरपूर उदाहरणं आहेत. ते आरुशिमाचं उदाहरण घ्या किंवा भरपूर आहेत, आरुशिमा सिन्हा, असे कितीतरी उदाहरणं आहेत की ज्या लोकांना स्वतःला त्यांच्या पाय नसलेली लोक, हँडिकॅप लोक माउंट एव्हरेस्ट सर करतात. आपल्याला क्लासपासून घरी जाताना त्रास होतो, चालायला त्रास होतो आपल्याला, लोक माउंट एव्हरेस्ट सारखा एवढा मोठा आणि एवढा अवघड जो काय शिखर आहे तो अपंग लोक सुद्धा सर करू शकतात किंवा ते जाऊ शकतात. इट इज रिअली अन ॲप्रिशिएटिंग अँड रिअली व्हेरी डेंजरस थिंग दॅट दे फॉलो. तर फ्रेंड्स, या ठिकाणी आपला जो आजचा धडा आहे याच्यामध्ये एक उत्कृष्ट अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये स्टीफन हॉकिंग्स हे नाव तुम्ही ऐकून असाल. स्टीफन हॉकिंग हे या शतकातले एक उत्कृष्ट, एक फार महान, नावाजलेले आणि अशा प्रकारचे सायंटिस्ट होते, ज्यांना कॉस्मॉलॉजीमध्ये इंटरेस्ट होता. कॉस्मॉलॉजी म्हणजे सृष्टीची निर्मिती कशी झाली, ब्रह्मा, विष्णू, महेश, या सगळ्या दैविक गोष्टी ज्या आपण ऐकतो ते सगळं आपल्याला माहिती आहे, परंतु सायन्सची लोक ह्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करायला लवकर तयार होत नाहीत. मग सृष्टी निर्मिती कशी झाली, सृष्टीमध्ये हे सगळं कसं काय घडलं, हे कसं तयार झालं सगळं, या सगळ्यांचा जो अभ्यास आहे, या सगळ्यांचे जो काही डिटेल स्टडी आहे ते करणारे म्हणजेच आपले स्टीफन हॉकिंग्स. आणि स्टीफन हॉकिंग्सशी संबंधित किंवा स्टीफन हॉकिंग जे आहेत त्यांनी दिलेला, त्यांच्यावरती आधारित हा धडा आहे. अतिशय सुंदर धडा आहे. या धड्यामध्ये विशेष करून खूप सुंदर शब्द आहेत आणि खूप आहेत, म्हणजे अवघड शब्द खूप आहेत, भडीमार आहे अवघड शब्दांचा, पण प्रत्येक शब्द असा एकदम म्हणजे असं निवडून निवडून घेतलेले शब्द आहेत. म्हणजे अगदी असं वाटतं की हा धडा फार काळजीपूर्वक आणि फार वेळ घेऊन आणि व्यवस्थित त्याची रचना केलेली आहे, अशा प्रकारचा हा धडा आहे. तर नीट लक्ष द्या. पान नंबर 62 वरती आहोत आपण, पेज नंबर 62. लेसनचं नाव आहे ॲन ॲपिटोमी ऑफ करेज. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर वीकनेसेस. जसं मी आत्ता सांगितलं की आपण नेहमी काय करतो, आपले जे काही वीकनेस असतात आपण आपल्या वीकनेसच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली वीकनेसच्या मागे लपणे म्हणजे शब्दशः त्याचा अर्थ नाही घ्यायचा, म्हणजे आपण आपल्या चुका किंवा आपल्या ज्या काही आपण जे एखादी गोष्ट करू शकलेलं नाही आहे त्याचं खापर आपण कशावरती फोडतो, तर किंवा आपण त्याच्यासाठी कोणाचा आधार घेतो, तर आपले वीकनेस जे आहेत त्याचा आधार घेतो. म्हणजे समजा मार्क कमी पडले तर मला गणितं जमत नाहीत, मला इंग्लिश ग्रामर जमत नाही, मला रायटिंग स्किल जमत नाही, मला जॉग्राफी आवडत नाही, ही कारणं आपण देतो. मला इतिहास आवडत नाही, XYZ विषय, तर आपण ती कारणं देतो. पण ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काही केलं आहे का, किंवा त्याच्यासाठी आपण कधी प्रयत्न केलेत का, याचा विचार मात्र आपण कधीही करत नाही, किंवा तेवढं करण्या इतपत आपली मानसिकता त्यावेळेला नसते. तर म्हणतायत की वी ऑफन, ऑफन म्हणजे बऱ्याच वेळा, ऑफन या शब्दाचा अर्थ होतो बऱ्याच वेळा. ऑफन या शब्दामध्ये टी जो आहे शब्द, टी अक्षर हे सायलेंट आहे, त्याला ऑफ्टन नाही वाचायचं, त्याला ऑफन वाचतात. तर वी ऑफन टेंड, टेंड म्हणजे आपला कल असतो किंवा आपण त्या गोष्टीकडे वळतो की बाबा मला काय करायचं, तर माझं हे वीकनेस आहे त्याच्या मागे मी लपतो. म्हणजे शाळेत न जाणे किंवा हे न करणे, ते न करणे, होमवर्क न करणे, त्यासाठी आपण काहीतरी कारणं सांगू शकतो. टेंड टू हाईड, आता या ठिकाणी हाईड म्हणजे लपणे असतं, पण लपणे आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी त्याचा अर्थ घ्यायचा की आपण आपल्या कमकुवतपणा लपवण्यासाठी आधार घेतो. कशाचा? बिहाइंड आवर वीकनेसेस, आपले जे काही कमकुवतपणा असतो
त्याचा. डिसॅबिलिटीज. आता डिसॅबिलिटी म्हणजे काय, तर अपंगत्व किंवा अकार्यक्षमता जी आपली एखादी असते, त्या अकार्यक्षमतेच्या मागे आपण लपतो हँडिकॅप्स. आता डिसॅबिलिटी आणि हँडिकॅप हे दोन्ही तसेच समानार्थी शब्द म्हणता येतील, पण डिसॅबिलिटीज म्हणजे एखाद्या गोष्टीची अकार्यक्षमता आणि हँडिकॅप म्हणजे एखादा बॉडीली हँडिकॅप असतो, एखादा आंधळा असतो, एखादा बहिरा असतो, कोणाला चालता येत नाही, कोणाला लिहिता येत नाही, काहीतरी अपंगत्व असतं. त्या अपंगत्वाच्या मागे आपण लपण्याचा प्रयत्न करत असतो. ऑर मॉर्न ओव्हर देम ओव्हर आवर होल लाईफ थ्रू. मॉर्न करणे. मॉर्न करणे म्हणजे दुःख व्यक्त करत बसणे. म्हणजे मला जर समजा मला एखादा प्रॉब्लेम झाला किंवा मला एखादा त्रास असेल, तर मी काय करायचं, तर मी माझ्या प्रॉब्लेम्सचं दुःख साजरं करत बसायचं. ॲक्च्युली त्याला साजरं करणे हा शब्द चुकीचा आहे. म्हणजे त्याचं कारण सांगत बसणे किंवा त्याची एनकॅशमेंट करत बसणे, किंवा मला असं होतंय, मला तसं होतंय, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, अशा प्रकारची एनकॅशमेंट करणे. मग त्याला मौन करणे म्हणजे दुःख वाटणे किंवा त्या गोष्टीचं भांडवल करणे पण म्हणू शकतो आपण. ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. या शतकाचे महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग डिड नॉट डू सो. त्यांनी असं काहीही केलं नाही. म्हणजे त्यांचे जे काही विकनेसेस होते, त्यांचे जे काही कमकुवतपणा होता, त्याचं त्यांनी कधीही भांडवल केलं नाही, किंवा त्यांना असं कधी वाटलं नाही की आपण या गोष्टीचं काय करावं, भांडवल करावं, असं त्यांना कधीच वाटलं नाही. In spite of suffering from a very rare and dreaded disease. In spite of ही एक फ्रेज आहे. in spite of च्या ऐवजी, म्हणजे असं करण्याऐवजी काय केलं असं. in spite of म्हणजे च्या ऐवजी, म्हणजे in spite of suffering from a very rare disease. रेअर दुर्मिळ. ड्रेडेड डिझीज म्हणले. ड्रेडेड म्हणजे भयानक. ड्रेडेड म्हणजे भयानक. म्हणजे त्यांचा जो रोग होता साधा नव्हता, अतिशय भयानक रोग होता. पण त्या भयानक रोगाला सुद्धा त्यांनी काय केलं, तो रोग त्यांना असून सुद्धा, म्हणजे एक भयानक रोग त्यांना असून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे आपल्या रोगाचं, आपल्या आजारपणाचं, आपल्या कमकुवतपणाचं त्यांनी भांडवल केलं नाही. ही इज एक्झॅम्पलरी. एक्झॅम्पलरी म्हणजे थोडक्यात एक स्तुतियोग्य उदाहरण. म्हणजे ज्या गोष्टींचे तुम्ही उदाहरणं देऊ शकता, स्तुती करू शकता, अशा प्रकारची जी उदाहरणं असतात किंवा गोष्टी असतात, त्यांना आपण एक्झॅम्पलरी म्हणतो. करेज should inspire us to do our best even under trying circumstances. सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती. सर्कमस्टन्सेस या शब्दाचा अर्थ काय होतो, परिस्थिती. म्हणतात की त्यांचं जे काही एक उदाहरण आहे, त्यांचं जे काही साहस आहे, त्यांचं जे काही धाडस होतं, जे आपण करेज शब्द सुरुवातीला पाहिला, तर त्यांचं जे काही ते करेज आहे, शुड इन्स्पायर. इन्स्पायर करणे म्हणजे स्फूर्ती देणे, प्रेरणा देणे, मोटिवेशन करणे. म्हणजे ते काय करतात, आपल्याला त्यांचं जे साहसिक उदाहरण आहे ते काय करतं, आपल्याला प्रेरणा देतं, आपल्याला स्फूर्ती देतं. अस टू डू आवर बेस्ट. कशाची स्फूर्ती देतं, तर तुम्ही जे काय करताय ते चांगल्या पद्धतीने करा, उत्तमरित्या करा. इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस. म्हणजे अतिशय अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही काय करा, म्हणजे तुम्हाला त्या प्रेरणा देत राहतील की तुम्ही कितीही अडचणी जरी असलात तरी तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही त्या गोष्टी तुम्ही त्या प्रॉपरली फेस करू शकाल किंवा त्याच्या सामोरे तुम्ही व्यवस्थित जाऊ शकाल. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ. म्हणतात की गॅलिलिओ जे एक सायंटिस्ट होते, त्यांच्या मृत्यूच्या 300 वर्षानंतर
Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. म्हणतात की 1942 म्हणजे 1942 मध्ये 8 जानेवारी या दिवशी त्यांचा जन्म झाला. आता त्यांचा जन्म 8 जानेवारी या दिवशी झालेला असताना little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of the century. आता आपल्या मराठीत एक म्हण आहे की बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात, पण या बाळाचे पाय मात्र पाळण्यात दिसले नव्हते. कोणाचेच नाही दिसत. तसं एखादं म्हणजे अशी म्हण काही बनवल्या जातात, त्या म्हणीतला तो प्रकार आहे. त्यामुळे लगेच काही ती म्हण अशी एवढी सिरियसली घेण्यासारखं काही नसतं. तर म्हणतात की त्याच्या पालकांना कधी असं वाटलं सुद्धा नव्हतं की आपला मुलगा हा या शतकातील एक महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाईल. या ठिकाणी एक शब्द आलाय बघा, हेल्ड, HAILED, हेल्ड. ॲक्च्युली हेल या शब्दाचा अर्थ होतो हाक मारणे, बोलावणे, पण या ठिकाणी त्याचा अर्थ घ्यायचा संबोधित करणे. म्हणजे त्यांना असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं की आपल्या मुलाला लोक एक शास्त्रज्ञ म्हणून संबोधतील, या शतकातील एक महान शास्त्रज्ञ म्हणून त्याचं संबोधन होईल, असं त्यांना कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं किंवा त्यांनी अशी कधी कल्पना केलेली नव्हती की आपल्या मुलाला असं काहीतरी म्हणेल. ॲक्च्युली हेलचा अजून एक अर्थ जसं मी आत्ता सांगितलं की बोलावणे होतं. समजा लांब कोणीतरी थांबलंय आणि तुम्ही त्याच्या नावाने हाक मारताय तर त्याला सुद्धा हेलिंग म्हणतात, HAIL. कधी कधी लोक हेल आणि हीलमध्ये फरक करतात. HEAL, हील म्हणजे बरं करणे, एखादा रोग, एखादा म्हणजे जो प्रॉब्लेम असतो तो बरा करणे, त्याला आपण म्हणतो हील, आणि हेल वेगळा. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. ॲक्च्युली सोर हा शब्द आपण त्या पक्षाच्या धड्यात पाहिला होता, सीगलच्या धड्यामध्ये. सोर करणे म्हणजे उंच उडणे, उंच भराऱ्या घेणे. या ठिकाणी म्हणले की कुणी अशी कल्पना सुद्धा केली नव्हती की त्याचं जे माइंड आहे हे डायरेक्ट आकाशातच जाईल, म्हणजे स्पेसमध्ये जाईल रिसर्च करण्यासाठी किंवा ते सगळं शोध लावण्यासाठी. असं कधी कुणी कल्पना सुद्धा केली नव्हती किंवा कधी असं कुणी कधीही विचार केलेला नव्हता. स्पेस लाईक लाईट म्हणलंय. मोर इम्पॉर्टंटली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नन कुड प्रेडिक्ट. इथे एक शब्द आहे प्रेडिक्ट, PREDICT. प्रेडिक्ट म्हणजे थोडक्यात अंदाज लावणे, तर्क लावणे किंवा भविष्य वर्तविणे, त्याला आपण प्रेडिक्शन म्हणतो. भविष्य जे वर्तवतात त्याला आपण प्रेडिक्शन म्हणतो. तर असं कोणी कधी प्रेडिक्शन सुद्धा केलं नव्हतं किंवा असं कधी कोणी कल्पना केली नव्हती की असं कधीतरी होईल किंवा हा माणूस, हा मुलगा डायरेक्ट स्पेसचा अभ्यास करेल किंवा स्पेसबद्दल चर्चा करेल किंवा हा शतकातील एक महान शास्त्रज्ञ होईल, अशी सुद्धा कधीही कुणीही कल्पना केलेली नव्हती. प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटोमी ऑफ करेज, की हा मुलगा एपिटोमी ऑफ करेज ठरेल. म्हणजे एक याचं एक उत्तम उदाहरण, म्हणजे धाडसाचं एक उत्तम उदाहरण म्हणून तो सिद्ध होईल, अशी कधीही कुणी कल्पना केलेली नव्हती. कारण असं कधी कुणी कल्पना करत नाही ना की असं काय होईल, काय नाही होणार, काय भविष्यात आहे, हे कधीच कोणाला माहिती नसतं. तर त्याला सुद्धा या गोष्टी माहिती नव्हत्या. पुढं म्हणलंय करेज इज अ वंडरफुल थिंग. आता धैर्य हे वंडरफुल थिंग, इट इज अ वंडरफुल थिंग. म्हणजे अर्थात धैर्य हे फार महत्वाचे आणि फार उत्तम हे आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलमिटी. मी मागाशीच तुम्हाला सांगितलं की
फार सुंदर सुंदर शब्द वापरलेले, जसं प्रेडिकेट गेला व इथे, त्याच्यानंतर म्हणजे हेल गेला, असे बरेचसे खूप सुंदर सुंदर शब्द या ठिकाणी आहेत. तर आता पुढचा एक नवीन शब्द आणि चांगला शब्द या ठिकाणी आपल्याला ऐकायला आणि वाचायला मिळतोय, तो म्हणजे करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट. म्हणजे या ठिकाणी ही सुद्धा एक फ्रेज आहे. लूज हार्ट म्हणजे काय, तर धैर्य गमावणे, त्याला म्हणतो आपण नाही का, हताश होणे, वैतागणे नाही. तर अतिशय धैर्यपूर्वक काम करणे. वेन फेस्ड विथ ग्रेट कॅलॅमिटी म्हणजे एखादं संकट जे असतं, नैसर्गिक संकट, म्हणजे जे आपण ओढून नाही आणलेलं, ते आपोआप काहीतरी आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट घडते, त्याला आपण नॅचरल कॅलॅमिटी हा शब्द म्हणतात त्याला. ॲक्च्युली कॅलॅमिटीचा अर्थच होतो नैसर्गिक आपत्ती. एखादं नैसर्गिक संकट जे आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये ओढावलं जातं, त्याला आपण कॅलॅमिटी असं म्हणतो. मग हे ज्या कॅलॅमिटी असतात, या म्हणजे जे भूकंप, दुष्काळ, पूर, ते सगळं स्पेसमधनं ज्या काही गोष्टी घडतात, याला आपण कॅलॅमिटी म्हणत असतो. कारण भूकंप तुमच्या माझ्या हातात नाही आहे, एखाद्या गावामध्ये पूर येणं तुमच्या माझ्या हातात नाही, एखाद्या गावात दुष्काळ पडणं किंवा भरभराट येणं हे तुमच्या माझ्या हातात नसतं. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या गावात खूप पाऊस असतो आणि शेजारच्या गावात पाऊसच पडत नाही. एखाद्या गावात पाणी पार वाहून चाललं आणि दुसरं गाव, शेजारचंच गाव पार दुष्काळात असतं. कधी कधी असं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. आपल्याकडे अशी सुद्धा उदाहरणं आहेत. तर ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहे, याला तुम्ही काही करू शकत नाही, मी काही करू शकत नाही. आपल्या हातात फक्त एवढं असतं की आपण व्यवस्थित पद्धतीने काळजी घ्यावी, निसर्गाची दखल घ्यावी, निसर्गाबरोबर खेळू नये, जेणेकरून निसर्ग आपल्याबरोबर खेळणार नाही, याची आपण काळजी घ्यावी. हेच आपल्या हातात आहे, रेस्ट नथिंग. म्हणजे ज्या ग्रेट कॅलॅमिटीज असतात, या ग्रेट कॅलॅमिटीजमध्ये त्याला फेस करणे, FACAD, फेस्ड म्हणलं या ठिकाणी, पण ॲक्च्युली तो मूळ शब्द फेस आहे. फेस करणे म्हणजे सामोरे जाणे. फेस म्हणजे चेहरा नव्हे, इथं फेस म्हणजे सामोरे जाणे. इट वुड नॉट बी अन एक्झॅग्रेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मॉलॉजी. आता या ठिकाणी म्हटलं एक्झॅग्रेशन म्हणजे काय असतं की एक्झॅग्रेशन म्हणजे एखादी गोष्ट वाढवून चढवून सांगतो आपण, किंवा एखादी फुगवून सांगतो, त्याला आपण एक्झॅग्रेशन म्हणतो. म्हणजे थोडक्यात एखाद्याला हरभऱ्या झाडावर चढवणे किंवा एखाद्या गोष्टीला नाही का अतिमहत्त्व देणे, तसं. पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एक्झॅग्रेशन नाही आहे. इट वुड नॉट बी अन एक्झॅग्रेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजंड हा शब्द एक सुंदर आहे बघा या ठिकाणी. लिजंडचा अर्थ होतो महान व्यक्ती, ज्यांनी असं काहीतरी करून दाखवलेलं जे समाजातील बाकी घटकांना, बाकी लोकांना जमलेलं नाही, त्याला आपण लिजंड म्हणत असतो. आणि लिव्हिंग लिजंड कोणाला म्हणतात, की जे अजूनही जिवंत आहेत त्यांना लिव्हिंग लिजंड म्हणून संबोधलं जातं. म्हणजे जे गेले ते लिजंड आणि जे जिवंत आहेत ते लिव्हिंग लिजंड असा शब्द आहे. म्हणजे समजा लता मंगेशकर, अमिताभ बच्चन हे सगळे लिव्हिंग लिजंड्समध्ये मोडले जातात. म्हणजे ते अस्तित्वात आहेत, ते आज आहेत आपल्याबरोबर, म्हणून त्यांना लिव्हिंग लिजंड असं त्यांना संबोधलं जातं. आणि जी लोक आपल्यावर नाही आहेत, समजा मोहम्मद रफी झाले, किशोर कुमार झाले, आता आपल्याबरोबर ऋषी कुमार नाही आहे, दे आर कॉल्ड एज लिजंड्स. म्हणजे त्यांना लिजंड फक्त म्हणतात, त्यांना लिव्हिंग लिजंड नाही म्हणत. लिव्हिंग लिजंड ऑफ कॉस्मॉलॉजीचा अर्थ शेजारी दिलाय बघा. स्टडी ऑफ ओरिजिन म्हणजे अस्तित्वात येणे, एखादी गोष्ट सुरू होणे. अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिवर्स म्हणजे ही सृष्टी कशी घडली, कशी सुरू झाली, त्याचं काय डिटेल्स आहे, या सगळ्या गोष्टींबद्दलचा जो अभ्यास आहे त्याला म्हणतात कॉस्मॉलॉजी. इज द व्हेरी पर्सोनिफिकेशन म्हणजे व्यक्ती, एक उदाहरण ऑफ करेज. पर्सोनिफिकेशन ऑफ करेज म्हणजे धैर्याचं उदाहरण इथे एक. म्हणजे अशा प्रकारचं धैर्य, अशा प्रकारची गोष्ट त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेली आहे
त्याला आपण या ठिकाणी पर्सोनिफिकेशन ऑफ करेज असं म्हणत असतो. आता फक्त पर्सोनिफिकेशन ऑफ करेज नाही, तर पर्सोनिफिकेशन ऑफ करेज अँड होप, HOPE, होप म्हणजे इच्छा, आकांक्षा, अपेक्षा. म्हणजे आपल्याला एक अपेक्षा असते, आय होप सो म्हणतो आपण, मला असं वाटतं होईल. म्हणजे थोडक्यात एक स्वप्न जे पाहतो आपण ते स्वप्न साकार होईल किंवा भविष्यात कधीतरी आपल्याला ते स्वप्न साकारलं जाईल आपलं, याची एक जी अपेक्षा असते त्याला आपण होप म्हणू शकतो. एक्सेप्ट हिज माइंड, एक्सेप्ट, ECEPT, एक्सेप्ट. एक्सेप्ट म्हणजे च्याऐवजी, म्हणजे त्याला सोडून. आता इन्स्टेड ऑफ वरती आपण च्याऐवजी पाहिलं होतं आणि एक्सेप्टला सुद्धा मी च्याऐवजी शब्द वापरला. हे दोन्ही समानार्थी शब्द नाही. एक्सेप्ट म्हणजे एखाद्या गोष्टीला सोडून, म्हणजे एक्सेप्ट माइंड म्हणजे माइंड सोडून. हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर, म्हणतात की त्याचं संपूर्ण शरीर हे बाउंड म्हणजे बांधलेलं असणे किंवा थोडक्यात बाधित असणे, म्हणजे त्याला स्कोपच नाही हलायला कुठे. इज बाउंड टू अ व्हीलचेअर, तर कशाला बांधलेलं होतं ते किंवा कशाला बांधलेलं होतं? व्हीलचेअरला. थँक्स टू अ क्रुएल क्विर्क ऑफ फेट. आता क्विर्क ऑफ फेट म्हणजे काय? अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. डेस्टिनी म्हणजे नशीब. डेस्टिनीचा अर्थ काय होतो? नशीब. म्हणजे नशिबाचा जो बदल आहे तो बघा. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. म्हणतायत की जरीही त्यांचं नशीब किंवा त्यांना अशा प्रकारचा रोग, त्यांना अशा प्रकारचा आजार पण झालेलं होतं की त्यांचं माइंड सोडून, कारण माइंड किंवा बुद्धी जी आहे त्याला काय तुम्ही बांधून नाही ठेवू शकत ना. तुम्ही मला बांधून ठेवू शकता, माझा हात बांधून ठेवू शकता, माझं डोकं बांधून ठेवू शकता, फिजिकल डोकं. हां, तुम्ही माझा पाय बांधून ठेवू शकता, पण तुम्ही माझं ब्रेन नाही ना बांधून ठेवू शकत, माझे इमोशन्स नाही ना बांधू शकत. म्हणजे अशा प्रकारच्या काही गोष्टी ज्या असतात त्या तुम्ही बांधू शकत नाही किंवा त्यांना तुम्ही रोखू शकत नाही. त्या त्याच्या पद्धतीने कंटिन्यू होणारच आहेत, त्या चालतच राहणार आहेत. म्हणून काय म्हणलंय की एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी वॉज बाउंड टू द व्हीलचेअर. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस कंट्री. येट शब्द इथं बघा. येट म्हणजे इतकं सगळं असून सुद्धा. येट या शब्दाचा अर्थ होतो इतकं सगळं असून सुद्धा काय झालं तर अशा प्रकारे घडलं. म्हणजे माणूस जो असतो, माणूस जो आहे तो काय होतं की आपण जर आपल्याला जर एखादा प्रॉब्लेम असेल तर आपण त्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतो किंवा आपण त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न करतो. स्टीफन हॉकिंगनी त्याचं भांडवल केलं नाही, त्याच्या मागे लपला नाही, काही नाही. जे काय त्यांनी वास्तविकता मांडली आणि त्या वास्तविकतेला ॲक्सेप्ट करून त्याला मान्य करून तो पुढे जाण्याचा प्रयत्न ते करत होते. आणि म्हणून म्हणले त्यांचा माइंड सोडून सगळ्या गोष्टी बांधील होत्या. आणि एवढं सगळं असून सुद्धा ते या शतकातले एक सर्वोत्कृष्ट असे शास्त्रज्ञ, एक महान असे शास्त्रज्ञ म्हणून ते ओळखले जातात. ॲन ॲव्हरेज चाइल्ड म्हणतात की अभ्यासामध्ये सो म्हणजे सायंटिस्ट होते म्हणजे अभ्यासामध्ये प्रचंड विद्वान लहानपणापासूनच, असं काही नाही आहे. तर ॲन ॲव्हरेज चाइल्ड स्टीफन हॉकिंग ग्रीव टू बी अ नॉर्मल टीनेजर. नॉर्मल टीनेजर हा शब्द 10वीच्या वर्षामध्ये तुम्हाला भरपूर वेळा वाचायला मिळालेला आहे ना. टीनेजर्स प्रेयरच होती पहिलीच तुम्हाला. तर म्हणतात की त्यांचं जे लहानपण होतं किंवा त्यांचं जे जीवन होतं एका नॉर्मल टीनेजर सारखंच होतं. म्हणजे त्याच्यापेक्षा काही वेगळं नव्हतं की बाबा काहीतरी एकदम असं विचित्र त्यांचं जीवन आहे किंवा लाईफ आहे किंवा ते शास्त्रज्ञ आहे म्हणून काहीतरी वेगळंच काहीतरी, असलं काही नाही आहे. त्यांचं जीवन जे होतं ते रुटीन होतं. एक नॉर्मल टीनेजर मुलगा जो असतो त्याचं जीवन ज्या पद्धतीचं होतं त्याच पद्धतीचं जीवन यांचं होतं. फुल ऑफ मिस्चीफ. मिस्चीफ म्हणजे खोडकरपणा. मग त्यांच्या जीवनात सुद्धा किंवा त्यांनी सुद्धा भरपूर खोडकरपणा हा त्यांच्या जीवनामध्ये
केलेलं आहे किंवा ते सुद्धा एका नॉर्मल मुलासारखे, एका नॉर्मल व्यक्तीसारखे, एका नॉर्मल विद्यार्थ्यासारखे, एका नॉर्मल टीनेजरसारखे ते सुद्धा काय होते तर खोडकर होते. अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी आवड असते, तर तशीच ती आवड त्यांना होती, म्हणजे म्युझिकची होती. म्हणजे त्यांना म्युझिक हे त्यांना खूप आवडत होतं, म्युझिकची त्यांना खूप आवड होती. आणि म्युझिक बरोबरच त्यांना दुसरं अभ्यासातलं काय आवडत होतं तर मॅथमॅटिक्स हा त्यांचा सगळ्यात आवडता विषय असा होता. म्हणजे त्यांचे दोन आवडते विषय, म्हणजे दोन आवडत्या गोष्टी, त्या म्हणजे एक म्हणजे म्युझिक आणि दुसरं म्हणजे मॅथमॅटिक्स. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. आता पालकांच्या इच्छा काहीतरी वेगळ्या असतात, आपल्या कधी कधी इच्छा काहीतरी वेगळ्या असतात. अर्थात ते सुद्धा विचार आपल्या चांगल्यासाठीच करून ते काहीतरी विचार करत असतात. आपण आपल्या भवितव्याचा चांगला काहीतरी विचार करत असतो किंवा आपल्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे आपण विचार करत असतो. परंतु पालक सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार करून निर्णय घेतात की माझ्या मुलाला हे झेपेल का, पेलवेल का, त्याला जमेल का, तो करू शकेल का. मग आर्थिक अडचणी काही असू शकतात की आर्थिक अडचणी आपण तेवढं भरू शकू का, किंवा आपण डोनेशन, फीज आपल्याला तेवढी पेलवेल का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून केलं जातं. पण अर्थात त्या आपल्या घरच्यांना जर लक्षात आलं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी करण्यात इंटरेस्टेड आहे आणि ती करेल किंवा तो करेल, तर मला नाही वाटत कुठले पालक आर्थिक अडचणींसाठी माघार घेत असतील. ते त्यांच्या परीने आधी पूर्ण प्रयत्न करतील आणि ज्या वेळेला त्यांना असं लक्षात येतं की नाही आता मात्र इलाज नाही, आपण करू शकणार नाही, त्याच वेळेला ते माघार घेतात. अन्यथा माघार पालक शक्यतो घेत नाही. विद्यार्थी कधी कधी मग बघतो की बाबा आपली घरची परिस्थिती काय आहे, कशी आहे, आपल्या वडिलांना हे जमेल का, पेलवेल का. मग कधी कधी मुलंसुद्धा आपल्या जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज करतात. फार महान मुलंसुद्धा असतात, विद्यार्थी खूप महान असतात, त्यांचे बौद्धिक, ते आपल्याला असं वाटतं की ती लोक लक्ष देत नाहीत किंवा हे नाही, पण त्यांची बौद्धिक क्षमता खूप ग्रेट असते. आईवडिलांचा पूर्ण विचार करून सगळ्या गोष्टीचा निर्णय ते घेत असते. इवन तो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. आता यांना काय आवडत होतं तर मॅथ्स आवडत होतं, म्युझिक आवडत होतं. आणि वडिलांची इच्छा काय होती की आपल्या मुलांनी काय करावं तर मेडिसिनचा अभ्यास करावा, म्हणजे आपल्या मुलांनी थोडक्यात डॉक्टर व्हावं. म्हणजे घरच्यांची इच्छा, वडिलांची इच्छा होती की माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. बेंट म्हणजे थोडक्यात कल असणे, पण त्यांचा मात्र कल कुठं होता, मॅथमॅटिक्स शिकण्याकडे. त्यांचा कल मात्र मेडिसिनकडे नव्हता. ते मेडिसिनचा अभ्यास करण्यामध्ये किंवा डॉक्टरकीचा अभ्यास करण्यामध्ये ते इंटरेस्टेड नव्हते. त्यांना अभ्यास करायचा होता कशाचा, तर त्यांना अभ्यास फक्त करायचा होता मॅथमॅटिक्सचा. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स. म्हणतात की त्यावेळेला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मॅथमॅटिक्सच नव्हतं. म्हणजे त्या अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्टच नव्हता, टीचर नाही, काही नाही, काही नाही. सो ही ऑप्टेड, ऑप्ट करणे म्हणजे निवडणे, OPTED, ऑप्टेड, ऑप्शनपासूनच हा शब्द तयार झालेला आहे. ॲक्च्युली ऑप्टपासून ऑप्शन तयार झाला आहे. ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इंडीड. म्हणजे त्यांनी असं ठरवलं त्यावेळेला की मी कशाचा अभ्यास करणार, फिजिक्सचा अभ्यास करणार, पण बायोचा नाही. मॅथ्स नाही जमलं, फिजिक्सचा अभ्यास करीन, पण बायो नाही. आवडते वडिलांना काय, बायो. वडिलांची इच्छा काय, मुलांनी काय करावं, बायो. पण मुलगा काय म्हणतो, मला काय करायचंय, मॅथ्स. मॅथ्स नाही का, ठीक आहे फिजिक्स, पण बायो नाही. असं नाही म्हटलं ठीक आहे मग मॅथ्स नाही तर मी करतो मेडिसिन, पप्पांची इच्छा पूर्ण करतो, नाही. मग त्यांनी त्यावेळेला असं ठरवलं की आपण काय करायचं, इथं फिजिक्सचा अभ्यास करायचा. फिजिक्स इन्स्टिट्यूट. ॲट द एज ऑफ 17, वयाच्या 17व्या वर्षी, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. म्हणतात की वयाच्या 17व्या वर्षी स्टीफन हॉकिंग्सला लक्षात आलं आपल्या शरीरामध्ये काहीतरी विलक्षण घडते.
काय होतंय कळत नाही, म्हणजे ते कसं तरी होतंय वाला नाही. आपल्याला शाळेत जायचं नसलं की आपण म्हणतो मला कसं तरी होतंय, अभ्यास करायचं नसलं, मूड नसला, काम करायचं नसलं की आपण म्हणतो मला कसं तरी होतं. ते कसं तरी वाला हे कसं तरी नाही, पण बॉडीमध्ये काहीतरी वेगळंच घडतंय हे त्याला लक्षात येत होतं. का? कारण तो म्हणतो की दिवसभरात 2-4 वेळा ते असंच जमिनीवरती कोसळून जायचे फॉर नो रिझन. फॉर नो रिझन म्हणजे काय? कुणी ढकललं नाही, ठेस लागली नाही, तोल गेला नाही, काही घडलं नाही, पण आपोआप पडले. म्हणजे वजनामुळं नाही, कशामुळे नाही, पण खाली ऑटोमॅटिकली पडत होते. ऑटोमॅटिकली कपल ऑफ टाइम म्हणजे 2-4 वेळा आपोआप जमिनीवरती कोसळून जायचे. फॉर नो रिझन हिज परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. आता हे सगळं पाहून ते जरा कन्फ्यूज झाले. परप्लेक्स्ड म्हणजे कन्फ्यूज होणे, म्हणजे गोंधळणे. माणूस गोंधळतो ना, अरे मी काही केलं नाही, काही नाही, मला काय कुणी ढकललं नाही, काय घडलं नाही, मग मी खाली कसं काय पडलो, नक्की रिझन काय झालं, माझ्या खाली पडण्यामागचं रिझन काय, हे तर मला कळलं पाहिजे, हे तर मला निष्पन्न झालं पाहिजे. मग हे जाणून घेण्यासाठी किंवा याचा शोध लावण्यासाठी ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले आणि त्यांच्या फॅमिली डॉक्टरला दाखवलं. हू डायग्नोज करणे म्हणजे रोग हे करणे, माहीत करणे, रोगाचं निवारण करणे. म्हणजे थोडक्यात बरं नाही, निवारण मला वाटतं बरं करणे असतं का, मला एक्झॅक्टली थोडंसं कन्फ्युज आहे मी. रोग निदान करणे, रोगाचं निदान केलं की काय, रोगाचं निदान केलं की याला नक्की काय झाले. निवारण नाही, निदान शब्द बरोबर आहे त्याला. हिम ॲज सफरिंग फ्रॉम एक्स्ट्रीमली रेअर डिझीज ALS or LOU, Greek disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. म्हणे की त्यांना 2 रोगांच्या शक्यता वर्तवल्या गेल्या, तीव्र शक्यता, ज्या अतिशय दुर्मिळ रोग होते. आणि ते रोग म्हणजे एक होता ALS. आता त्याचे फुल फॉर्म्स कदाचित पुढे दिलेले आहेत किंवा ग्लोसरीमध्ये तरी इथं दिसत नाही आहेत, कदाचित पुढे असतील. तर ALS आणि LOU असे 2 रोग होते, पुढं पण नाही दिलेले कुठे. ठीक आहे, आपण बघूया ते. ALS आणि LOU, ग्रीक डिझीज दॅट अफेक्ट द नर्वस सिस्टीम, मज्जासंस्था जी काय आपल्या डोक्यातली असते. अँड इव्हेंच्युअली म्हणजे अखेरीस, म्हणजे त्याचा परिणाम स्वरूप ते काय करतात, वीकेन. जसं वीक, WEAK वीक शब्द आहे, त्याला EN लावला. ह्या ENचा अर्थ होतो वीकेन करणे, म्हणजे थोडक्यात कमकुवत करणे, अशक्त करणे. मग हे कमकुवत करणे, अशक्त करणे हा जो काही प्रकार आहे हा त्या ठिकाणी घडला. मसल्स, सगळ्या मसल्सला काय करतं, ते अशक्त करतं ऑफ द बॉडी. म्हणजे तुमच्या बॉडीच्या सगळ्या मसल्स जे असतात त्यांना ते वीकेन करतात. Stephen says that even as a child his muscle coordination was nothing to write home about. म्हणे की त्यांचं जे काय मसल्स वगैरे होते ते त्यांना असं काही लक्षातही येत नव्हतं की माझ्या मसल्समध्ये काहीतरी घडते किंवा काय प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी कमकुवतपणा आलाय किंवा काहीतरी अशक्तपणा आलाय, काहीतरी बिघाड होतोय. त्यांना असं काही जाणवत नव्हतं. पण त्यांचा एकच प्रॉब्लेम होता की त्यांना थोडंसं असं स्वतःला ऑड वाटायला लागलं होतं. आणि एक महत्त्वाचं कारण ते ऑड वाटण्याचं म्हणजे दिवसातनं 2-4 वेळा ते ऑटोमॅटिकली खाली कोसळून जात होते, कुठल्याही कारणाशिवाय. विचार करणार, रस्त्याला एखादा माणूस चालताना अचानक कोसळला, मागून गाडी आली, संपला विषय. अचानक कोसळला आणि एखाद्या दगडावरती याच्यावरती कोसळला, डोकं लागलं, गेला. म्हणजे हे भयानक असू शकतं. हे अशा प्रकारे कोसळणे, हा जो काही रोग आहे किंवा हा जो काही प्रॉब्लेम आहे हा माणसाचा जीव घेणं सुद्धा ठरू शकतो. म्हणजे माणसाला या गोष्टीचा फार मोठा भोर्दंड किंवा फार मोठी किंमत मोजावी लागू शकते. ही रिकलेक्ट म्हणजे आठवणे, रिकलेक्ट होणे म्हणजे आठवणे. आपण म्हणतो आय रिकलेक्ट समथिंग. आपण समजा एखाद्या व्यक्तीला खूप दिवसांनी भेटलो आणि तो म्हणला
काय मग ओळखलं का? एक्झॅक्टली आय कांट रिकलेक्ट बट आय होप सो आय नो यू. मी तुम्हाला ओळखतो असं मला वाटतंय, बट एक्झॅक्टली आय कांट रिकलेक्ट. दॅट इज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेन्झी. आता लक्षात असं आलं की त्यांचे जे अक्षर होते हे सुद्धा अतिशय भयानक झाले. म्हणजे त्यांना लिहिताच येत नव्हतं. कशामुळं? तर त्यांच्या त्या मज्जासंस्थेमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळं. माझे एक मित्र होते, म्हणजे मित्र आहेत अजूनही, पण ते त्यांचं जे शिकवणं होतं अतिशय उत्कृष्ट होतं आणि त्यांच्या शिकवण्यापेक्षा त्यांचं जे ब्लॅकबोर्ड प्रेझेंटेशन होतं अतिशय सुंदर. म्हणजे इतके सुंदर हस्ताक्षर, इतके सुंदर डायग्राम्स वगैरे ते काढायचे बोर्डवरती. सायन्स शिकवायचे ते. खूप सुंदर डायग्राम्स आणि खूप सुंदर हँडरायटिंग. म्हणजे एखादा व्यक्ती फार म्हणजे अट्रॅक्टच होईल त्यांचं तो ब्लॅकबोर्ड प्रेझेंटेशन आणि त्यांचं हँडरायटिंग पाहिलं तर. दुर्दैवाने त्यांना पॅरालिसिस झाला. आणि जेव्हा त्यांना पॅरालिसिस झाला, पॅरालिसिस एकदम मायनर होता, पण पॅरालिसिस झाल्यानंतर त्यांची जी वाचा होती ती सुद्धा थोडी प्रॉब्लेमॅटिक झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे अक्षर इतके घाणेरडे झाले की त्यांनी बोर्डवर काय लिहिलं तर ओळखू सुद्धा येत नव्हतं की यांनी काय लिहिलंय. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या अक्षर वाचताच येत नव्हते. म्हणजे एखाद्या पहिली दुसरीच्या मुलांनी लिहिल्यासारखे त्यांची अक्षरं झाली. रिझन त्यांच्या ब्रेनमध्ये झालेला प्रॉब्लेम. म्हणजे असाच प्रॉब्लेम स्टीफन हॉकिंग्सच्या जीवनामध्ये झाला. स्टीफन हॉकिंग जे काही लिहित होते त्यांच्या शिक्षकांना काही कळत नव्हतं आणि शिक्षकांचा संताप व्हायचा. ते चिडायचे, ते वैतागायचे आणि मग त्यांना शिव्या ऐकाव्या लागत होता. नॉर वॉज ही इन्क्लाइन टुवर्ड स्पोर्ट्स. आता स्पोर्ट्सही खेळू शकत नव्हते किंवा त्यांना सुरुवातीपासूनच इंटरेस्ट नव्हता. आणि आता तर आजार पण झाले होते, त्यांना प्रश्नच नव्हता. नेव्हरदलेस दिस डिझीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. म्हणतात की त्यांच्या जीवनामध्ये जसं काय एखादं नैसर्गिक आपत्ती आली, कॅलॅमिटी जो शब्द आपण वापरला होता, असा एक म्हणजे दुःखाचं किंवा संकटाचं एक मोठं डोंगर त्यांच्यावरती कोसळल्यासारखं ते कोसळलं गेलं किंवा तसा त्यांना प्रॉब्लेम झाला. आणि बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू तिथं दिले बघा, सडन अनएक्सपेक्टेड शॉक ऑर सरप्राईज. म्हणजे अचानक जो एखादा प्रॉब्लेम क्रिएट होतो किंवा अचानक जे एखादं संकट येतं त्याला आपण काय म्हणतो, बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. ठीक आहे फ्रेंड्स, या पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात.